बाळासाहेबांवरून आरोप करणाऱ्या रामदास कदमांना कोर्टात खेचणार ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परब यांचा इशारा। तर मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी करणार रामदास कदमांचा पलटवार। गद्दार आणि नमक हरामाला उत्तर देत नाही रामदास कदमांनी बाळासाहेबांवरून केलेल्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरेच नमक हराम, कदमांचा पलटवार। 1993 मध्ये रामदास कदमांच्या पत्नीने जाळून घेतलं की जाळलं, चौकशी करा। अनिल परबांचा कदमांवर घणाघात, तर पत्नीचा जीव मीच वाचवला, कदमांचं परबांना प्रत्युत्तर। बाहेरच्या लोकांना बेकायदा आणून मुंबईतल्या मतदारसंघांचा रंग बदलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव। एबीपी माझाच्या मुलाखतीत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा सर्वात मोठा आरोप। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत भुजबळ आक्रमक, परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटचा जीआर कसा काढला, भुजबळांचा सवाल। तर जीआर रद्द करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी। गौतमीला उचलायचं की नाही, रिक्षा चालकाच्या अपघात प्रकरणी चंद्रकांत पाटलांचा थेट पोलीस उपायुक्तांना सवाल। रिक्षावाल्याची मुलगी थाय मोकलून रडू लागल्यानं फोन केला, नंतर स्पष्टीकरण। मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा, ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज। 5 ऑक्टोबरपर्यंत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना। पिंजरा फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन। नृत्यांमधून रसिकांच्या मनात संध्या यांचं वेगळं स्थान। वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। दक्षिणेतलं ग्लॅमरस कपल रश्मिका मंदानाचा विजय देवरकोंडाशी गुपचूप साखरपुडा। फेब्रुवारीत लग्न होणार असल्याचं दक्षिणेकडच्या प्रसार माध्यमांमधलं वृत्त। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शुभमन गिल कर्णधार। रोहित शर्माऐवजी वनडेची सूत्र आता शुभमनच्या हाती। भविष्याच्या दृष्टीने बीसीसीआयचा मोठा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।